नाम काही सर अनिता पूर्ण नाम का हाँ अनिताच नाही पूर्ण नाम काही सर पूर्ण नाम करिए हाँ राठोड को अनिता साहेबराव राठोड हा हासरीची कचरा देणे घेतो हो अक्का का औषध दिला रे हो? काय काय त्रास येतो तो मारी कड हा ही टांग हा आणि ही हानु सारी शरीर त्रास येतो हा कचरा चालत येतो ही 3 वर्ष येते 3 वर्ष येते हं. तो चाले उठे बेशन कचरा कचरा त्रास येतो घणो त्रास येतो चालतो तो ना कोणी? 3 वर्ष गरज सुटी 3 वर्ष घरच तू हा. म्हणजे 3 वर्ष तू घरे भार पडी कोणी ओ म्हणजे आत्रातून त्रास येतो समजा घणो येतो पगेरो कडेरो शेरोच शेरोच त्रास येतो बेन પછી આ औषध कचरा देणे मारा औषधी खाली जंतून कचरा देणे दिमी नाही कोणती हे नाही कमीच दिमी नाही कचरा बॉक्स खादीची तू एकच खादीची म्हणजे एकच बॉक्स खादीची हा. एक बॉक्स म्हणजे 1 मिनार होत राहतो 56 पुडी राहते बरोबर सर एक बॉक्स खादी तो आप काय वाट रोस आम घणो आराम वाटलोस आप तू चाल सकीच काय आम खेत्यान जारी आरीच ने किती जारीची हा बेन म्हणजे आप खूप फरक पडतो रुपया माहिती बार ना फरक लागरोस बेन म्हणजे 75% आप तो पूर्ण आचो वाट रोस असं वाटत काका बॉक्स धरे एवढी आजो तो ला राजो हमारे हो बॉक्स दिखा हाँ है वो नाम दिसायचे ओके हाँ कचरा कचरा दिला काका काकी बद्दल तू काय काय त्रास आहे तुझ्या बद्दल अक्का भेट ओन त्रास म्हणजे कळे की आप शरीर वाढगो वाटेर प्रकार हाँ ओन म्हणजे खेतर जाऊन बंद येतो हाँ म्हणजे काही म्हणजे खेत मारून कोण तो कधी कामे गोठून जा विचार कोण तो कधी हाँ आप खेतेन जारी आणि जारीचे हाँ बरेच फरक छे खूप फरक पडतो समजा भेन म्हणजे आप खेते नारी जारी उटरी बेसरी आप समजा हालचाल मस्त एरी चावल चकच गैरो हा मस्त करली भेन बस हाय औषधी आप 3 महिना खायच टाकी ओके 2-3 महिना खो हाँ पिसा कमी जास्त घेतो आपण देख्यावर परंतु औषधी व्यवस्थित खानताना हे सारी वात कमी करलं बस देखे आण काय वजको म्हणून होता आहे गरज बी छे एक उतरा फरक चाव उतरा फरकच मित्रांनो मी केळी तांडा इथून बोलत आहे हे माझं जन्मगाव आहे ह्या गावामध्ये मी जन्माला आलेलो आहे तुम्ही जर बघितलं तर हे शेजारी जे दिसतंय ते माझं गाव माझं घर आहे आणि हे माझी काकू आहे जगाला बरं करत असताना मी माझ्या स्वतःच्या काकूला सुद्धा हे औषधी दिलं कारण ती गेले 3 वर्ष एकाच जागेवर बसून होती तिला उठणं चालणं हिंडणं फिरणं हे अजिबात जमत नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये मी तिला सांगितलं की सगळ्या जगाला बरं वाटतंय तू पण एकदा खाऊन बघ आणि तिनं हे औषधी खाल्लं आर्थो समर्थ सक्सेस लाईफ ह्या कंपनीचं आर्थो हे प्रोडक्ट खाल्लं माझ्या घरापासून मी सुरुवात केली माझ्या काकूला आज ती शेतामध्ये 3 किलोमीटर चालत जाते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मी तुम्हाला दाखवतो की चालत जात असताना सरळ रस्ते नसतात आमच्याकडे डोंगरातनं जावं लागतं जी व्यक्ती घरातनं उठून चालू शकत नव्हती ती व्यक्ती आज डोंगरातल्या रस्त्यातनं चालत जाऊ शकते ही ताकद फक्त ह्या आर्थो प्रोडक्टची आहे तर तुम्ही पण खावं आणि तुम्ही पण बरं व्हावं एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि खरं म्हणजे मला तुम्हाला माझं गाव घर पण दाखवायचंय थँक्यू काकू मित्रांनो एकदम अगदी अशा छोट्याशा खेड्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे हे छोटंसं एक खेडं तुम्हाला दाखवणार आहे माझं हे घरं तुम्ही जर बघितले हे कुडाणाची घरं आहेत इतक्या छोट्याशा घरातून आमची सुरुवात झालेली आहे माझा जन्म पण अशाच घरात झालाय तर मी तुम्हाला दाखवणार आहे की ही माझी काकू कोणत्या रस्त्याने शेताकडे जाते आणि ते रस्ते कसे आहेत हे जर तुम्ही रस्ते बघितले तर तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल त्या डोंगरातनं अशा ह्या खडकाळ जमिनीतनं जिथनं आपल्या शहरासारखे डांबरी रस्ते नसतात मित्रांनो अशा रस्त्यातनं तिला जावं लागतं आणि अशा रस्त्यातनं ती आज चालत ह्या आर्थो प्रोडक्टमुळे ती शेताकडे जाऊ शकते तुम्ही बघत असाल पुढे एक टाकी दिसते तिथे एक डोंगर दिसतं आणि त्या डोंगराच्या उजव्या बाजूने एक रस्ता आहे छोटासा आणि खडबडीत रस्ता असतो खडक असते आणि त्या खडकातनं खालीवर पाय करत त्यांना शेताकडे जावं लागतं आणि अशा याच्यातनं त्या शेताकडे जातात आणि आज त्यांना खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही पण ह्या प्रोडक्टचा वापर करावा आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्य मिळावं एवढीच मी शुभेच्छा आणि सदिच्छा देऊ इच्छितो थँक्यू धन्यवाद भेटत राहूया वारंवार भेटत राहूया कारण ही एक क्रांती आहे आणि ह्या क्रांतीच्या माध्यमातून आम्ही हेल्दी इंडिया हे माझं जे काही ब्रीद आहे ते मी स्वप्न पूर्ण करणार आहे आणि भारतवर्षामध्ये मी जास्तीत जास्त लोकांना निरोगी करण्याचा जो विडा उचललेला आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे माझं राहतं घर आहे मी तुम्हाला माझं घर दाखवणार आहे
हे माझं राहतं घर आहे. त्या घरामध्ये मी आज राहतो. माझे आई बाबा इथे असतात. ही माझी गाडी, हे माझे काका काकूंचं घर, माझं पूर्ण फॅमिली. इथे जर बघत असाल तर माझी आई तुम्हाला दिसतीये. ही माझी आई आहे, जिला सगळ्यात पहिला रिझल्ट मी घेतला या आर्थोमुळे. जिचे गुडघे खूप दुखत होते, जिला चालता येत नव्हतं. त्यानंतर हे आमचे DYSP साहेब आता होणार आहेत. एक्झाम पास झालेत दोन्ही, राज्यसेवा आणि लोकसेवा. त्याच्यानंतर माझे छोटे बंधू, ही माझी काकू आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण आर्थोचे रिझल्ट आपल्या घरापासून, गावापासून सुरू केलेले आहेत. तर तुम्ही पण हे प्रोडक्ट यूज करा. थँक्यू, धन्यवाद. जय सेवालाल.